जात, धर्म, राजकारण, राष्ट्र याच्या पलीकडे जाऊन आपली काहीतरी खासियत असते. उदाहरणार्थ मराठी माणसाचं पसायदान म्हणजे त्याला ग्लोबल म्हणतात. ज्या गोष्टीसाठी जगभर आपल्याला रिस्पेक्ट मिळू शकतो अशा गोष्टी सांभाळून ठेवणं किंवा आता प्रेझेंट करणं आवश्यक आहे. इवन मुसलमानांचं गझल नावाचं जे प्रकरण आहे, त्यांनी एवढं जरी सांगितलं की आम्ही गझलवाले लोक आहेत, कदाचित त्यांना विसा विचारणार नाही. दुसऱ्या गोष्टी म्हणजे त्या उच्चपती आपण विसा स्टिक त्यासाठी असतो, इतर देशात जाऊन गडबडीने केले पाहिजे आपण. पसायदान, मराठी माणसाचं पसायदान म्हणजे पसायदानवाले मराठी माणसं असं जर झालं तर कदाचित पुढे विसा लागणार नाही आपल्याला. मुसलमानांचं आहे, गझल आहे, गझलवाले मुसलमान म्हणजे दाढी बघून त्यांना एंट्री देतील. हेच ते लोक जे गझलवाले आहेत. होतं काय की आपली बाहेर ओळख काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. घरात आपण फार श्रेष्ठ असतो पण बाहेर कोणी विचारत नसतं. तर परदेशात आपल्याला विचारावं असं जर वाटत असेल त्यालाच ग्लोबल म्हणतात. जगात आपलं स्वागत झालं पाहिजे. एखादा वैज्ञानिक जसा असतो त्याला जगभर, वैज्ञानिक हा कुठल्या जातीचा, देशाचा, प्रांताचा नसतो, वैज्ञानिक असतो. ते वैशिष्ट्य आता हुडकून काढावं लागतं प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना. मला तर पसायदान असं वाटतं की ज्यामुळे संपूर्ण जगभर मराठी माणसाची इज्जत राहू शकते. पसायदानवाले मराठी माणसं, गझलवाले मुसलमान किंवा उद्योगधंद्यात तरबेज असणारे जैन लोक, वैज्ञानिक. इस्रायलचे लोक वैज्ञानिक आहेत मला वाटतं. इस्रायलचे दबदबा त्यांच्या देशाचे वैज्ञानिक मोठे आहेत. कोणीतरी मला सांगितलं की 70% विज्ञान त्यांच्याच ताब्यात आहे इस्रायलच्या. हे युद्ध वगैरे तो माझा इंटरेस्टचा विषय नाही. जगाच्या भल्यासाठी आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मराठी माणसाचं पसायदान आहे मला माहीत झालं. मुसलमानांची गझल, दाढी बघितल्याबरोबर एंट्री दिली. आता अडवतात लोक. मराठी माणसांना काही उद्योगधंदेवाले रिजेक्ट करतात. मराठी नाव बघितलं की ते घेत नाहीत त्यांना, कारण ते भानगडी करणार, काहीतरी मोर्चे काढणार, संघटना तयार करणार. त्या उद्योजकाला डोक्याला तापच होतो. त्यामुळे बरेचसे उद्योग आपले मुंबईमधनं अमेरिकेत, परदेशात गेले पळून. तर हे आता बघावंच लागेल. जगभर आपल्याला ऑनर होणारं आपल्याकडे काय आहे हे मी एक शोधून काढलं सध्या तुर्तास, पसायदान. दुसरं अजून सापडायचं आहे. कॉफी पिता पिता चिंतन सुरू आहे. नंतर एक दोघं जण आले की चर्चा काय चकाटे, पण त्यातनं चांगलं निघू शक्यता असते. दिस इज कॉफी विथ LD.